नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल बोरगुडे, IPL बायोलॉजिकल प्रतिनिधी. आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की हिवाळी हंगामामध्ये जी टोमॅटो लागवड होते, तर त्याला महत्वाची अडचण म्हणजे अति थंडीमुळे थोडीशी मुळी आपली मंदावते, झाड थोडंसं हळूहळू चालते. तर अति थंडीमध्ये आपण असे काय औषधांचा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून आपली झाडाची ग्रोथ तसेच आपल्या मुळांना वापसा कंडिशन चांगली राहिली पाहिजे आणि त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ ही आपली चांगली झाली पाहिजे. तर आता हा सदरील आपला हा प्लॉट आहे, हा 40 दिवसाचा झालेला आहे. तर ह्या टाइम मध्ये आपले फुलं धारणेचा काळ असतो, तसेच आपल्या फुटव्यांचा काळ हा चांगले फुटवे झाले पाहिजे. आपण त्यासाठी आपल्याला त्या पिकाला फॉस्फरसची गरज अति असते, फुलाला पण फॉस्फरसची गरज असते. पण त्या पहिले आपल्याला वापसा कंडिशन मध्ये मुळी ठेवणं गरजेचे. तर त्यासाठी आपल्या IPL बायोलॉजिकल लिमिटेड यांचं सायरन हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे. सायरन म्हणजे काय? सायरन मध्ये आपल्याला फेरस तसेच सल्फर, जे आपल्या क्वचित कोणत्या तरी कंपनीकडे असू शकतं, हे आपल्या रिलीज करणाऱ्या बॅक्टेरिया. सल्फर रिलीज होईल, फेरस रिलीज होईल, हे दोन्ही घटक हे आपल्या टोमॅटो पिकाला अतिशय गरजेचे आहे. सल्फर आणि फेरस रिलीज झाल्यामुळे वापसा कंडिशन अतिशय योग्य प्रमाणात वापसा कंडिशन होऊन आपल्या झाडाला सल्फर आणि फेरस हे आपल्याला मिळणार आहे. त्याचसोबत आपल्याला जे ग्रॅन्युल आहे त्याला हे सिविड कोटिंग आहे, जेणेकरून आपल्याला सिविड पण त्याद्वारे आपल्याला भेटणार आहे, जेणेकरून आपली वापसा कंडिशन मध्ये प्लॉट हा एकदम सुंदर, त्याची ग्रोथ ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही झाडाची आपल्या प्लॉटची एकदम सुंदर होईल. जेणेकरून आपल्याला त्याचा ढोस वापरायचा आहे. जी एकरी आपल्याला 4 किलोची बॅग वापरायची आहे. तर तुम्ही खतात टाकणार असाल तर खतात तुम्ही एकरी 4 किलो टाकू शकता. खत नाही टाकायचं तर ते आपल्याला त्याचं पाणी करून आपण कोणत्याही मायक्रोरायझा जर घेतला तर अतिउत्तम राहील. मायक्रोरायझा मध्ये आपण ते सोडलं तर एकरी 4 किलो त्याचं पाणी करून आपल्याला पूर्ण प्लॉटला सोडून द्यायचं आहे. तर जे हे सायरन हे प्रोडक्ट आहे, 4 किलो एकरी हे वापरायचं. धन्यवाद.